अरे कलावती दिसून राहिली, हे कामावर येऊन नाही राहिली. इथं कशी काय बसली आहे कशी? आता 8 दिवसून राहिली, अजिबात कामावर नाही. अरे कलावती, कोण बसली बाई इथं तू? 8 दिवस झाले तू कामावर येऊन नाही राहिली, काय झालं तुले? अरे सर, तुम्ही कशा आले इकडे? फिरायला आले वाटते. अगं मी मॉर्निंग वॉकला आलो. तू एवढ्या सकाळी सकाळी कशी काय आली इकडे? तू पण मॉर्निंग वॉकला येत असते काय? हो सर, मी पण मॉर्निंग वॉकलाच आले. फिरत फिरत आली आणि बसली तसं मी. जिथं नाही तिथं इथेही मला दिसून राहिली कलावती. बापरे, किती झेंडे लावले हिनं कलावतीनं. इथेही दिसून राहिली. म्हटलं सगळ्या इकडे, सगळ्या गावात, सगळ्या इकडे काजल बदमाश आहे. आणि हे पाय किती गुण काढून राहिले तर. हिची तर अशी हे करतो मी आता, सारी गावात बोंब करून ठेवतो. हा नवरा एक नवरा सोडला, दुसरा तिसरा, आता डॉक्टर संग दिसून राहिली. ते किती बदमाश कलावती आहे. बापा महिना बदलाम केलं तिनं दुनियाभराचं. मला कसंच नशीब दिलं बाई देवानं, काही समजत नाही आता काय करू मी. एवढे पेच माझ्यासमोर पडले. पहिला नवरा सोडून गेला तो आला देवा, आणि दुसऱ्यानं माझं लग्न जुळलं तो. सगळं माभोवती किती व्याप, किती झालं. आता एवढ्या याच्यातून मी कसं सोडवं, कसे प्रश्न सोडवं, मला ते विचार पडला. चल मी जातोच तिच्याविषयी आता, विचारतो तिला काय आहे ते. मला काची सांगते होते मला आज जात आहे ते, मला नाही सांगत. माहिती तिचं तर शक्तीचं साकडं आहे. आता मी गेली नाही तर आता मी लाडीगोडीनं तिला बरोबर विचारतो की वर फक्त बफाली नाही जास्त, पाहतो काय होते ते. माय हे कशी येऊन बसली मापाशी? कुठून आली वय असं येऊन बसली मापाशी? काय हिच्या मनात? कलावत तू कशी येऊन बसली इथं? तुम्हाला दिसली इथून म्हणून मी म्हटलं बोला, म्हटलं काहीतरी, तर मी येऊन बसली. कसे म्हणजे मला काही येऊ येत नाही का इकडे? तू तर मला काही प्रश्न विचारून राहिले. तू कशी आली इकडे? तू कोणाचा शोध घेत आली इकडे? त्या माया एवढा 36चा आकडा आहे, तू मावशी येऊन कायले बसली? तू बाई चौकशी करायला आली का काही तू? हा भांडणं लावे साऱ्याचं इकडे, भांडणं लावतो ना चालली मापाशी बसायला इथं. होय, मला भांडणं लावे करू नको. मी तुझी चौकशी करायला नाही आली, सध्यापणा तुला विचारपूस करायला आली. काय झालं काय नाही बा, काऊन बसली असं विचारायला आली तुला मी. एवढी शायनी तू चौकशी म्हणजे तू विचारपूस कोणाची आजपर्यंत तर नाही केली त्या कोणाची विचारपूस. चांगलं तर कोणाला म्हटलंच नाही आयुष्यात, सगळे जे भांडणं लावले. आणि तू एवढी विचारपूस, एवढी सुज्ञे बाई झाली काय तू माझी विचारपूस करायला आली तू? मी तरी म्हटलंच होतं विचार असाच केला होता का, असंच म्हणणार आहे म्हणून. कारण साऱ्या इकडे आमची माई काजल बदमाश आहे तू केलं. हां मी चांगल्यानं विचारायला केले, हे अजून मावच फिरली. हो तुम्हाला काजल तशी म्हणतात, तूच पाहिजे कशी आहे तर. हां आता तुम्हाला डॉक्टर संग दिसली, किती झगडे करतो तू, किती झगडे करतो. हां दुसऱ्याचं नाव बदनाम करतो. सांगू काय करू आता, हे असेल कुठून आली बाई? एक तर बा जीवनात एवढा घोर लागला, काय म्हणू कोणाला काय. मीच तर एवढ्या विचारात आहे, हे घोरपड कुठूनच आली मापाशी. आसू पडून खरं नको करू तू याला. आता तू आसू पडून राहिली डोळ्यातल्या, आसू पडून खरं नको करू तू. जे खरं आहे तेच मी म्हणून राहिली तुला. आत्ताच मी पाहिलं तुला. आता इले मामनातलं कायच माहीत आहे बाई. हां इले मामनातलं काही आहे का? मामनात किती दुःख आहे, का आहे, काय चालू आहे, इले धोरण नाही बोलायचं. सांगितलं आता मॅटाच्या मागं अजून लागू काय मी? काय म्हणून लोक मला इले जर भेलं तर हे तर असाच फायदा घेत मला काही म्हणून, अजून असाच फायदा घेण्याचा सामना घ्यायला लागते. आता आज तेवढी हिंमतही राहिली नाही, पुरी मी खचून गेली आता. बरं बाप्पा पांडुरंगा, मला बोलण्याची शक्ती दे बाप्पा. पाय मै खरं असून कसे आरोप मावर होते बाप्पा. का मी तू ऐकून राहिली, तू एवढे घाणेरडे आरोप मावर घेऊन राहिली? हां तुला काय वाटून राहिलं? नाही त्या मनाला वाटून काय राहिलं? मनाला काय वाटून राहिलं? जे पाहिलं ते सांगून राहील तुले. नाही जे पाहिलं तेच म्हणून राहील तुले. हे कोणते आरोप झाले? बरोबरच आरोप आहे सगळे. तुला काय समजणार आहे? लोकांचं दुःख, कोणाच्या मनात काय दुःख आहे हे तुला काय समजणार आहे? तुला कोणाची कदरच नाही ना. आजपर्यंत कोणाची कदर केली नाही, आणि त्या मनात कदर आहे नाही. जे पाहिलं ते सत्य असते काय? जे पाहिलं ते सत्य असते?
आता कोणी दिसलं, आपल्या घरापासचं दिसलं, आजूचं दिसलं, बाजूचं, ओळखीचं, कोणी कोणाही संग बोलते, मग काय ते लफडंच असते. तू आहे ना, तू खोटी नको बोलून गोष्ट पाहिलं नको. जे आहे ते सत्यच आहे. पाहिलं मी तुले किती दगडे आहे म्हणून ते आले. वरच्या नाकानं गोष्टी नको करू. वरते तोंड करून मला चांगले तू सुज्ञाच्या गोष्टी सांगून राहिली. किती सुज्ञ आहे म्हणून माहिती आहे ना मला तू. हां, तू मला काय सांगून राहिली एवढी समजूतदारीच्या गोष्टी. माहिती आहे ना तू कशी आहे म्हणून. पहिला दगड्या, दुसरा, तिसरा, म्हणजे म्हातारपणापर्यंत तू दगडे कर सारे. माहीत आहे ना, माहीत आहे तू कशी आहे तर आम्हाला कोण्या नानाला लावलं होतं तर कोण्या नादाला लावलं होतं. कोणाचं तरी चांगलं केलं का तर आयुष्यात तू माही चांगलं करशील म्हणून, माही चांगलं ऐकशील म्हणून. तू हे धंदे सोडून दे ना आता. हे धंदे सोडून दे आता तू. तर मग काही भांडण सुरू आहे का तिथं? दोघी जण दिसून राहिला. कलावती पाशी कोण उभा आहे तर चल जाऊन पाहतो कोण आहे तो. अरे कलावती, काय झालं? काय सुरू आहे तुमचं? कायचा कल्ला येऊन आला तर ऐकू तुमचं दोघीच आहे. हां, भांडण गिंडण झालं काय? घे ना, पाय ना आता. हां, दुसऱ्याला म्हणता पाय ना, माझ्या समोर दुसरा दगड्या आला ते याला. हां, मोठ्या नाकानं गोष्टी करतो तर लोकांना सांगतो अजून. अहो गिराय ना तू, गिराय तू जास्त बोलूच नको आता. जास्त बोल नको. मी कधी उकरून काढलं ना सारं ते याला जिंदगीचं, हां, तर पांदानं सोडून देईन सारं मी. तू असं कसं कोणतं पांदान उडवतो माही? असं काय पाहिलं तर मला काय पाहिलं तर काय पाहिलं? अरे कलावती, मी तुला विचारून राहिलो काय झालं म्हणून. काय झालं? कायच्याबद्दल भांडण आहे? अहो येणं आपलं पहिले भांडण लावलं, येणंच आपली ताटातूट केली जिंदगीची. येणंच भांडण लावलं होतं, ते असं झालं तसं झालं म्हणून तुम्हाला एकाचे दोन येणंच सांगितले होते फोनवर. हेच होय ते. हां, हेच आहे का बाई ते? त्यामुळे बी नाही तुम्हाला काही सांगितलं त्याबद्दल? किती खराब सांगितलं. हां, घडी फोन करत जाय. पैसे खाल्ली नवापासून, पैसे मागे. हां, ह्या बाईचे धंदे आहे का लेकाचे काही? मग हिचा नवरा वाटते. मी एकाचे दोन लावले होते, मला वाटते त्याला काही पाहिलं नव्हतं. मी फोनवर बोलली होती त्यासंग. आता काय करावं बाई? असं कर, हे एकाचे दोन असे लावते का नाही? कोणती सोबती नाही काय? ती सोबती नाही म्हणून ना ते फोनवर सांगितलं होती ना. मापासून पैसेही उधळले. एक तू रिपोर्ट देऊन दे. एक पोलीस स्टेशनमध्ये डायरेक्ट रिपोर्ट देऊन द्यायचा आता एक. मही सोबतीन होती पहिले होती. हे हिनं आम्हाला लय ह्याच्यात लावलं. लय बदमाशपणा केला हिनं. लोकांचे पैसे उधळले सारे. हां, साऱ्या उली पोरायच्या मागं लागली हे. हां, किती लोकांचं नुकसान केलं हिनं. मग हिचा नवरा आला आता. हिचं चांगलं तर मला पावलं नाही जात. आता काहीतरी उपाय हिच्यासाठी करावं लागतं. म्हणजे तू निघून जायला लागून सांगतो येईल मग कसं असते तर. याच्याजवळ एकाचे दोन लावतात आता मी. थांब, सांगतो डॉक्टरबद्दल कसं असतं हिचं तर मी सांगतो त्याच्या नवऱ्याला एकाचे दोन. हे तोडून टाकतो हिचं.